फर्स्ट. याच्यामध्ये 5 सब पेजेस आहेत. तर प्रोफेज फर्स्ट, दिस फेज स्टार्ट आफ्टर G2 फेज ऑफ इंटरफेज. म्हणजे जे काही प्रोफेज फर्स्ट आहे तर इंटरफेजमधील G2 फेज कंप्लीट झाल्यानंतर येणारी फेज म्हणजे प्रोफेज फर्स्ट आहे. नेक्स्ट, इट कन्सिस्ट ऑफ 5 सब फेजेस. जी काही प्रोफेज फर्स्ट आहे तर ती 5 सब फेजमध्ये विभागली गेलेली आहे. आणि जो काही 5 सब पेजेस आहे तर तो सिक्वेन्सच आहे. फर्स्ट आहे लिप्टोटीन, सेकंड वन आहे झायगोटीन, थर्ड वन आहे पॅसिटीन, फोर्थ वन आहे डिप्लोटीन आणि लास्ट आहे डायक्निसिस. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट पेज असेल कायम लिप्टोटीन आणि सगळ्यात लास्ट असेल डायक्निसिस. मीन्स प्रोफेज फर्स्ट कन्सिस्ट ऑफ 5 सब पेजेस, लिप्टोटीन, झायगोटीन, पॅसिटीन, डिप्लोटीन अँड लास्ट वन इज द डायक्निसिस. प्रोफेज फर्स्टमधील पहिली 1 नंबरची ए सब फेजेस आहे लिप्टोटीन. ड्युरिंग लिप्टोटीन देर इज इन्क्रीज द न्यूक्लिअर व्हॅल्यू. लिप्टोटीनमध्ये जी काही न्यूक्लिअर व्हॅल्यू आहे तर ती इन्क्रीज होत जाते. त्यानंतर नेक्स्ट, क्रोमोझोम्स आर लुक लाईक थिन थ्रेड अंडर लाईट मायक्रोस्कोप. मीन्स लिप्टोटीनमध्ये जी काही क्रोमोझोम मॉर्फोलॉजी आहे तर ती आपण लाईट मायक्रोस्कोप जर ऑब्झर्व केली तर क्रोमोझोम्स हे थिन आणि थ्रेड लाईक सारखे दिसतात. म्हणजे एकदम पातळ आणि दोऱ्यासारखे दिसण्याचं स्ट्रक्चर आहे. देर इज क्रोमोझोम कंडेन्सेशन. म्हणजे लिप्टोटीनमध्ये जे काही क्रोमोझोम्स आहेत तर ते एकदम घट्ट आवळले जातात. म्हणजे क्रोमोझोम कंडेन्सेशन आर टेक प्लेस. नेक्स्ट, क्रोमोझोम्स आर स्कॅटर्ड थ्रूआउट द न्यूक्लियस. जे काही क्रोमोझोम्स कंडेन्स झालेले क्रोमोझोम्स आहे तर ते न्यूक्लियसकडे स्कॅटर्ड होतात. कंडेन्सेशन अगोदर क्रोमोझोम कंडेन्स होऊन ते न्यूक्लियसच्या दिशेने स्कॅटर्ड होतात. आणि सगळ्यात लास्ट RNA अँड प्रोटीन सिंथेसिस ऑल्सो टेक्स प्लेस. लिप्टोटीनमध्ये RNA अँड प्रोटीन सिंथेसिस आर टेक प्लेस. लिप्टोटीनमध्ये महत्त्वाचं काय आहे की जी काही न्यूक्लिअर व्हॅल्यू आहे तर ती इन्क्रीज होत जाते. त्यानंतर जी काही क्रोमोझोम मॉर्फोलॉजी आहे तर ती थिन अँड थ्रेड लाईक अंडर लाईट द मायक्रोस्कोप. त्याचप्रमाणे लिप्टोटीनमध्ये क्रोमोझोम्स हे कंडेन्स होऊन न्यूक्लियसच्या दिशेने न्यूक्लियसकडे स्कॅटर्ड होतात. आणि RNA अँड प्रोटीन सिंथेसिस आर ऑल्सो टेक प्लेस. प्रोफेज फर्स्टमधील सेकंड सब फेजेस आहे झायगोटीन. फर्स्ट बघितली आपण लिप्टोटीन अँड सेकंड वन इज द झायगोटीन. आता त्याचे आपण मेन फीचर्स बघतोय. याच्यामध्ये प्रत्येकाच्या मध्ये 3 ते 4 सब मेन फीचर्स आहे. तर फर्स्ट इज द इट कॅन बी बिगिन्स विथ द इनिशिएशन ऑफ पेअरिंग बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम. म्हणजे जे काही झायगोटीन ही सब फेजेस आहे तर त्याची स्टार्टिंग केव्हा होईल किंवा इनिशिएशन केव्हा होईल की ज्या वेळेस 2 होमोलॉगस क्रोमोझोम हे पिअरनी आढळून येतील. मीन्स पेअरिंग बिटवीन 2 homologous chromosomes. There is the initiation of the zygote stage. Next, chromosomes become short and thick. झायगोटीनमध्ये जे काही क्रोमोझोमची मॉर्फोलॉजी आहे तर ती एकदम शॉर्ट आणि थिक आहे. म्हणजे क्रोमोझोम्स एकदम शॉर्ट आणि जाड आढळून येतात. नेक्स्ट, कंप्लीशन ऑफ रिप्लिकेशन ऑफ रिमेनिंग 0.3% ऑफ DNA ऑफ इच न्यूक्लियस. आत्ताच आपण बघितलं सिग्निफिकन्स ऑफ मिओसिसमध्ये की जे काही 99.7% DNA हा एस पेजमध्ये तयार होतो आणि राहिलेला रिमेनिंग 0.3% DNA हा मिओसिसच्या झायगोटीन स्टेजमध्ये झायगोटीन स्टेजमध्ये तो तयार होतो. तर झायगोटीन स्टेजमध्ये महत्त्वाचं काय येईल की जो काही राहिलेला 0.3% DNA आहे तर त्याचं रिप्लिकेशन होण्याचं काम कंप्लीट करण्याचं काम झायगोटीन स्टेजमध्ये आढळून येते. मीन्स कंप्लीशन ऑफ रिप्लिकेशन ऑफ रिमेनिंग 0.3% ऑफ DNA ऑफ इच न्यूक्लियस. नेक्स्ट, इन झायगोटीन क्रोमोझोम कंडेन्सेशन बिकम प्रोग्रेसिव्ह. आपण आता लिप्टोटीनमध्ये बघितलं या अगोदरच्या स्लाईडमध्ये की जे काही क्रोमोझोम कंडेन्सेशन आर द टेक्स प्लेस. बट इन झायगोटीन क्रोमोझोम कंडेन्सेशन बिकम प्रोग्रेसिव्ह. म्हणजे काही क्रोमोझोम एकदम घट्ट होतात तर ते एकदम प्रोग्रेसिव्ह एकदम जी काही कंडेन्सेशन प्रोसेस आहे तर ती एकदम झायगोटीनमध्ये प्रोग्रेसिव्ह बनते. लास्ट वन, पिअरिंग बिटवीन 2 होमोलॉगस क्रोमोझोम कॉल्ड ॲज अ स्नॅप्सिस. आपण आता फर्स्टच बघितलं की ज्या वेळेस होमोलॉगस क्रोमोझोम हे पिअरनी आढळून येतील त्यावेळी झायगोटीन स्टेजला सुरुवात होईल किंवा इनिशिएशन ऑफ द झायगोटीन स्टेज. आणि जे काही क्रोमोझोम्स हे 2 होमोलॉगस क्रोमोझोम्स आर
टेक्स प्लेस बिटवीन द पिअरिंग, म्हणजे ज्यावेळेस हे पिअरिंग आढळून येतील तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं स्नॅप्सिस. मीन्स स्नॅप्सिस प्रोसेस आर टेक्स प्लेस इन झायगोटीन. झायगो मीन्स पिअरिंग, म्हणजे थोडक्यात काय की झायगोटीन म्हणजे की ज्यावेळेस दोन होमोलॉगस क्रोमोझोम हे पिअरनी आढळून येतील तर त्यावेळेस झायगोटीनला सुरुवात होईल आणि झायगोटीनमध्ये जे काही राहिले 0.3% DNA ते तयार होण्याचं काम पण कंप्लीट होईल. आणि झायगोटीनमध्ये जी काही क्रोमोझोम कंडेन्सेशन प्रोसेस आहे तर ती इट बिकम प्रोग्रेस, एकदम प्रोग्रेस होते. ॲक्च्युली ती जी काही कंडेन्सेशन प्रोसेस तर ती लेफ्टोटीनमध्ये आढळून येते, परंतु ती प्रोग्रेसिव्ह झायगोटीन स्टेजमध्ये होऊन जाते. प्रोग्रेसिव्ह, दीज आर द प्रोग्रेसिव्ह. झायगोटीन नंतरची सब फेजेस आहे पॅसिटिन. 3 नंबरची आहे पॅसिटिन. दिस स्टेज बिगिन्स व्हेन स्नॅप्सिस प्रोसेस कम टू एंड and when homologous chromosome begins to move away from each other. मीन्स पॅसिटिनची जी काही स्टार्टिंग आहे किंवा जी काही इनिशिएशन आहे ती केव्हा होईल की ज्यावेळेस स्नॅप्सिस प्रोसेसचा पूर्णपणे एंड होईल. म्हणजेच काय, झायगोटीन स्टेज कंप्लीट झाल्यानंतर नव्याने तयार होणारी फेज असेल तर ती म्हणजे पॅसिटिन. मीन्स स्नॅप्सिसचा ज्यावेळेस एंड होईल त्यावेळेस पॅसिटिनचा स्टार्टिंग होईल किंवा बिगिन्स होईल. आणि पॅसिटिनमध्ये ज्यावेळेस होमोलॉगस क्रोमोझोम हे एकमेकांकडे मूव्ह होतील, इट कॅन बी बिगिन्स टू मूव्ह अवे फ्रॉम इच अदर. देअर इज द इनिशिएशन ऑफ द पॅसिटिन. नेक्स्ट, फर्दर कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. पुन्हा याच्यामध्ये पण क्रोमोझोम कंडेन्सेशन आर टेक्स प्लेस. आणि क्रोमोझोम कंडेन्सेशन झाल्यामुळे जे काही क्रोमोझोम्स पिअरने आहेत तर ते एकदम शॉर्ट अँड थिक बनतात. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ चास्मा अँड क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस. हे एकदम महत्त्वाचं आहे की जी काही चास्मा फॉर्मेशन आहे तर ती पॅसिटिनमध्ये घडून येते. मीन्स फॉर्मेशन ऑफ चास्मा अँड क्रॉसिंग ओव्हर टेक प्लेस. चास्मा मीन्स ज्या पॉईंटला क्रॉसिंग ओव्हर घडून येते, अ पॉईंट वेअर क्रॉसिंग ओव्हर आर टेक्स प्लेस कॉल्ड ॲज द चास्मा. आणि जी काही क्रॉसिंग ओव्हर आणि चास्मा आहे तर ती दीज आर टेक्स प्लेस ड्युरिंग द फेज ऑफ द पॅसिटिन. ही जी काही सगळ्यात लास्ट आहे तर ती ऑब्जेक्टिव्हसाठी पण विचारू शकतात की जी काही चास्मा आणि क्रॉसिंग ओव्हर कुठल्या फेजमध्ये घडून येते तर ती फक्त पॅसिटिनमध्ये. आणि सगळ्यात इन शॉर्ट की पॅसिटिन ही केव्हा स्टार्ट होईल की ज्यावेळेस स्नॅप्सिस प्रोसेसला कम टू एंड, म्हणजे ज्यावेळेस स्नॅप्सिस प्रोसेसचा थोडक्यात शेवट होईल त्यावेळेस पॅसिटिनची ही स्टार्टिंग होईल. मीन्स झायगोटीन फेज कंप्लीट झाल्यानंतर येणारी फेज असणारे तर पॅसिटिन. आणि पॅसिटिनमध्ये जे काही होमोलॉगस क्रोमोझोम आहे तर इट कॅन बी मूव्ह टू फ्रॉम इच अदर. ते एकमेकांकडे मूव्ह होतात. आणि क्रोमोझोम कंडेन्सेशन झाल्यामुळे पुन्हा ते क्रोमोझोम पिअर त्या दीज आर द शॉर्ट अँड थिक. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही क्रॉसिंग ओव्हर आणि चास्मा फॉर्मेशन आहे तर ड्युरिंग द पॅसिटिन फेज देअर इज द क्रॉसिंग ओव्हर अँड चास्मा आर द टेक प्लेस. पॅसिटिन नंतरची 4 नंबरची फेज आहे डिप्लोटीन. डिप्लोटीनमध्ये ड्युरिंग दिस फेज सेपरेशन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम बिगिन्स. डिप्लो म्हणजे 2. थोडक्यात काय, डिप्लोटीनमध्ये जे काही होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत तर त्याची सेपरेशन होण्यास सुरुवात होते. म्हणजे ज्यावेळेस होमोलॉगस क्रोमोझोमचं सेपरेशन होईल त्यावेळेस डिप्लोटीन फेजला सुरुवात होईल किंवा इनिशिएशन ऑफ द डिप्लोटीन फेज. नेक्स्ट, द 2 होमोलॉगस ऑफ बायव्हॅलेंट अटॅच विथ इच अदर ॲट 1 और मोर पॉईंट कॉल्ड ॲज चास्मा और चास्माटा. आत्ता सांगितलं मी अगोदरच्या स्लाईडमध्ये की होमोलॉगस क्रोमोझोममध्ये क्रॉसिंग ओव्हर ज्या पॉईंटला होते ॲट 1 और मोर पॉईंट कॉल्ड ॲज द चास्मा. म्हणजे थोडक्यात काय की जी काही होमोलॉगस क्रोमोझोमची अटॅचमेंट ज्या पॉईंटला होईल ते ॲट 1 और मोर पॉईंट, एका पॉईंटला होईल किंवा त्यापेक्षा जास्त पॉईंटला होईल. सो इट इज कॉल्ड ॲज द चास्मा और चास्माटा. जी काही चास्मा फॉर्मेशन आहे तर दीज आर टेक्स प्लेस ड्युरिंग द पॅसिटिन. त्यानंतर ॲट डिप्लोटीन प्रोग्रेस, ज्यावेळेस डिप्लोटीन फेज ही प्रोग्रेस होते, चास्मा स्लोली मूव्ह टुवर्ड्स एंड ऑफ क्रोमोझोम. किंवा ज्यावेळेस डिप्लोटीन प्रोग्रेस होईल त्यावेळेस चास्माटा हा टर्मिनालाइज होईल किंवा स्लोली टुवर्ड्स एंड ऑफ द क्रोमोझोम चास्माटा. म्हणजे डिप्लोटीनच्या एकदम लास्टला चास्माटा किंवा चास्मा टर्मिनालाइज किंवा चास्मा स्लोली मूव्ह टुवर्ड्स एंड. म्हणजे थोडक्यात चास्माचा काय होईल, डायरेक्ट एंड होईल. नेक्स्ट, देअर इज फर्दर कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम सो दॅट दे बिकम शॉर्ट अँड थिक. क्रोमोझोम कंडेन्सेशन होऊन ते पुन्हा शॉर्ट अँड थिक बनतात. डिप्लोटीनमध्ये महत्त्वाचं काय आहे की ज्यावेळेस होमोलॉगस क्रोमोझोमचं सेपरेशन होईल
त्यावेळेस डिप्लोटिनची इनिशिएशन होईल किंवा इनिशिएशन किंवा बिगिन्स ऑफ द डिप्लोटिन फेज. त्यानंतर जे काही सेपरेशन झालेले होमोलॉगस क्रोमोझोम आहे, इट कॅन बी अटॅच विथ इच अदर ॲट वन ऑर मोर पॉईंट. ते एका पॉईंटला किंवा त्यापेक्षा जास्त पॉईंटला अटॅच होईल तर त्या पॉईंटला म्हटलं जाईल चास्मा किंवा चास्माटा. आणि डिप्लोटिन जेव्हा एकदम प्रोग्रेसिव्ह बनेल तर त्यावेळेस चास्माटा टर्मिनालाइज होईल किंवा चास्मा स्लोली मूव टुवर्ड्स एंड ऑफ द क्रोमोझोम. म्हणजे इन शॉर्ट डिप्लोटिन प्रोग्रेस बनली की चास्माटा डायरेक्ट टर्मिनालाइज होईल किंवा एंड ऑफ द चास्मा. प्रोपेज फर्स्टमध्ये सगळ्यात लास्ट म्हणजे 5 नंबरची सब फेजेस आहे डायग्नोसिस. दिस स्टेज किंवा फेज बिगिन्स आफ्टर कंप्लीट टर्मिनलायझेशन ऑफ चास्माटा किंवा चास्मा. जी काही डायग्नोसिस स्टेजची जी काही स्टार्टिंग आहे तर ती केव्हा सुरुवात होईल की ज्यावेळेस चास्मा टर्मिनालाइज होण्याचं काम पूर्णपणे कंप्लीट होईल. आत्ताच आपण बघितलं डिप्लोटिनमध्ये की ज्यावेळेस डिप्लोटिन फेज ही प्रोग्रेस बनते त्यावेळेस जे काही चास्मा हा थोडक्यात टर्मिनालाइज होतो किंवा इट कॅन बी टुवर्ड्स द एंड. आणि ज्यावेळेस चास्मा टर्मिनालाइज होण्याचं काम कंप्लीट होईल त्यानंतर येणारी फेज असणार आहे तर डायग्नोसिस. म्हणजेच काय की दिस स्टेज बिगिन्स कंप्लीट टर्मिनालायझेशन ऑफ चास्मा किंवा चास्माटा. त्यानंतर बायोव्हॅलेंट क्रोमोझोम आर डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द सेल. जे काही बायोव्हॅलेंट क्रोमोझोम्स आहे तर ते सेलकडे डिस्ट्रीब्यूट होतात. नेक्स्ट क्रोमोझोम बिकम शॉर्ट अँड थिक ड्यू टू कंडेन्सेशन. क्रोमोझोम कंडेन्सेशन झाल्यामुळे जे काही क्रोमोझोम दिस आर बिकम शॉर्ट अँड थिक. नेक्स्ट लास्ट ॲट द एंड ऑफ डायग्नोसिस. ज्यावेळेस डायग्नोसिसचा एंड होईल न्यूक्लियोलस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन आर डिसॅपियर. म्हणजे त्याच्या एकदम लास्टला न्यूक्लियोलस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन आर टोटली डिसॅपियर. डायग्नोसिसची जे काही डायग्नोसिसचा फेज आहे तर त्याची स्टार्टिंग केव्हा होणार किंवा दिस कॅन बी बिगिन की ज्यावेळेस चास्मा टर्मिनालाइज किंवा ज्यावेळेस चास्माचं एंड होण्याचं काम कंप्लीट झाल्यानंतर डायग्नोसिसची स्टार्टिंग होणार आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही बायोव्हॅलेंट क्रोमोझोम, बायोव्हॅलेंट म्हणजे बाय मीन्स टू, पेअरिंग ऑफ द टू क्रोमोझोम, दिस आर डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द सेल. आणि क्रोमोझोम कंडेन्सेशन झाल्यामुळे जे काही क्रोमोझोम दीज आर द शॉर्ट अँड थिक. आणि सगळ्यात लास्ट एंड ऑफ डायग्नोसिस. ज्यावेळेस डायग्नोसिसचा एंड होईल त्यावेळेस न्यूक्लियोलस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन आर डिसॅपियर. ते पूर्णपणे डिसॅपियर होतात म्हणजेच नष्ट होतात.